आणि अत्यावश्यक सेवेतली दुकानच फक्त सुरू आहेत। तर दापोली झालं किंवा खेड तालुका असेल तिकडे गुहागरमध्ये देखील प्रवेश बंदी असताना खासगी बसेस काही प्रवाशांना घेऊन येत आहेत बाहेरच्या जिल्ह्यामधून। अशा बसेसना पोलिसांकडून अडवलं जातंय आणि केवळ ई पास धारक आणि अत्यावश्यक कारण असेल तरच जिल्ह्यामध्ये प्रवेश दिला जातोय। मात्र खासगी बसेस भरून प्रवासी येत असल्यानं प्रशासनाची डोकेदुखी वाढलेली आहे। गुहागरमध्ये इतर जिल्ह्यांमधून जिल्हा बंदी असताना सुद्धा या नियमांचा भंग केला जातोय आणि तिथे बाहेरच्या जिल्ह्यातून खासगी बसेस भरून नागरिक येत आहेत। याच संदर्भातली माहिती घेऊयात। स्वप्नील घाग आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत सध्या आहेत। स्वप्नील, गुहागरमध्ये इतर जिल्ह्यातून येणाऱ्या बसेस अजूनही बंद का झालेल्या नाहीयेत जिल्हा बंदी किंवा नो एंट्री असताना सुद्धा? हाच महत्वाचा मुद्दा आहे असं म्हणावं लागेल। लक्ष्मीनारायण मिश्रा जिल्हाधिकारी रत्नागिरी यांनी जो आदेश दिलाय कडक लॉकडाऊनचा 8 दिवसाचा, ह्या आदेशाचं तंतोतंत पालन ते जिल्हा वाचत आहेत। अगदी अत्यावश्यक सेवा देखील या ठिकाणी बंद आहेत। म्हणजे ज्या दूध जे दिलं जातं सकाळचं त्याची देखील सर्व्हिस बंद आहे, घरपोच दिलं जातंय। मात्र मुंबईतून येणाऱ्या खासगी बसेस आहेत यांच्याकडून नियमांचं उल्लंघन होत असल्याचं वारंवार दिसतंय। कारण काल सुद्धा खेडमध्ये अशा बसेसवर कारवाई झाली होती। मात्र असं असताना सुद्धा ह्या बसचा जो ओघ आहे हा कायम आहे। गुहागरमध्ये मोठ्या प्रमाणात बस ज्या आहेत त्या भरून येतात आणि त्यामुळे हा मोठा चिंतेचा विषय आहे। या ठिकाणी कुठेही पोलिसांकडून चौकशी केली जात नाहीये, बसेसना अडवलं जात नाहीये किंवा त्यांचे RT-PCR आहे का, त्यांच्या कोरोना टेस्ट केलेल्या आहेत का, या सगळ्याचा कुठेही विचार केला जात नाहीये। जिल्ह्याच्या सीमेवरून अशा बस आतमध्ये येतात कशा, हा सुद्धा या निमित्ताने महत्वाचा प्रश्न आहे असं म्हणावं लागेल। कारण जिल्ह्याची जी कोरोनाची परिस्थिती आहे ही आत्ताच्या परिस्थितीमध्ये खूप भयानक आहे। 4,000हून अधिक रुग्ण जे आहेत हे ऍक्टिव्ह आहेत आणि मृत्यू दर हा लक्षणीय आहे। त्यामुळे आणि हे सगळं जिल्हाधिकारी 8 दिवसाचा मिशन ब्रेक द चेन हे मिशन सुरू केलं होतं। मात्र ह्या मिशनला कुठेतरी कुठेतरी ब्रेक देण्याचं काम ह्या अशा खासगी बसवाल्यांकडून होतंय की काय असा प्रश्न होतोय। आणि सर्वात महत्वाचा विषय असा आहे की जिल्ह्यात इतक्या मोठ्या प्रमाणात बसेस येतात, मग यांची चेकपोस्ट मध्ये चेकिंग होते की नाही हा देखील या निमित्ताने प्रश्न उपस्थित होतोय। जी स्वप्नील, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर खेड, दापोली, गुहागर या रत्नागिरी जिल्ह्यातल्या तालुक्यांमध्ये काय नेमकी परिस्थिती आहे? कारण जिकडे तिकडे ऍक्टिव्ह रुग्ण तर आहेतच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, मात्र मृत्यूचा दर जास्त आहे आणि म्हणूनच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हा 8 दिवसांचा विशेष कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेला आहे। एक छोटासा ब्रेक आपण इथे घेऊयात, इतर भागातली देखील माहिती घेणार आहोतच। ब्रेक नंतर पाहत राहा न्यूज 18 लोकमत।